आणि भजन करत असताना एवढा भजन वाढलं 24 तास एकाच नामामध्ये दंग नारायण 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 नारायण. उठता बसता चलता फिरता बोलता गाता खाता झोपता एकच नाम नारद मुनींच्या मुखात. कोणतं? श्रीमान नारायण. आता इकडे इंद्राचं इंद्रासन हलू लागलं. इंद्र भयभीत झाला. कदाचित नारद मुनींना इंद्रपदी तर नाही बसायचं. का नारद मुनी एवढं भजन करतायत? का चालता फिरता बोलता उठता खाता पिता नारायण नारायण म्हणतात? काय स्वार्थ असेल नारद मुनींचा? इंद्राला भीती वाटू लागली आणि इंद्राने त्या ठिकाणी तपोबलाने सामर्थ्याने योगाने कामदेवांना बोलवलं. कामदेव आले आणि म्हटले, हे देवेंद्र तुमचं काय काम आहे सांगा. कोणते देवेंद्र? स्वर्गाची. इथले देवेंद्र नाही, वरचे देवेंद्र. इथल्या देवेंद्राचं एवढं पुण्य नाही की कामदेव येऊन म्हणते सांगा. कामदेव म्हटले, बोला देवेंद्र तुमचं काय काम? इंद्र म्हटले, कामदेव फक्त एकच काम आहे. हिमाचल पर्वतावरती एका रमणीय स्थानावरती नारद मुनी त्या ठिकाणी तपाला गेलेले आहेत आणि तिथे त्यांच्या भजनाचा प्रभाव एवढा वाढला आहे की माझं इंद्रासन हलत आहे. मला असं वाटतंय निश्चित नारद मुनींची इच्छा असेल की भजन करून इंद्रपदी बसावं, म्हणून नारद मुनी त्या ठिकाणी भजन करतायत. तुम्ही जा आणि कोणता तरी विघ्न त्या ठिकाणी उत्पन्न करा. कुठे? त्यांच्या भजनात. कामदेव गेले. आल्यानंतर कामदेवांनी पहिला बाण सोडला. कामबाण. काम कळतो ना सगळ्यांना? कामबाण सोडला. कामदेव एका सुंदर स्त्रीचं रूप धारण करून गेले आणि नारद मुनींच्या शरीराला स्पर्श करू लागले. स्त्रीचा स्पर्श जर पुरुषाला झाला तर त्याच्या मनात काम उत्पन्न होतो, हे शास्त्रात सांगितलेलं आहे. नारद मुनींना समजलेलं आहे की आपल्याला कोणत्या तरी स्त्रीने स्पर्श केला, पण तरी सुद्धा डोळे बंद आणि मनात चिंतन सुरू. नारायण 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 नारायण. कामदेवाला कळालं स्त्रीचा स्पर्श झाला तरी नारद मुनींच्या मनात काम उत्पन्न झाला नाही. आता कामदेव त्रास देऊ लागले, भजनामध्ये बाधा निर्माण करू लागले, मोठ्या मोठ्या वृक्षांचं रूप घेऊ लागले, नारद मुनींच्या अंगावरती पडू लागले. पण तरी सुद्धा नारद मुनींना आता क्रोध येईना, नारद मुनींना कामही येईना, नारद मुनींना क्रोधही येईना. कामदेव त्या ठिकाणी साष्टांग प्रणाम केला, हात जोडले आणि म्हटला, हे नाथ मला क्षमा करा. कारण मी तुमच्यावरती कामबाण सोडले तरी तुम्ही मोहित झाला नाहीत. मी तुमच्यावरती वृक्ष रूपाने पडलो तरी तुम्हाला क्रोध उत्पन्न झाला नाही. धन्य आहात, धन्य आहे तुमची भक्ती. आणि त्या ठिकाणी कामदेव तिथून निघून गेले. आता इकडे नारद मुनींच्या मनात एक विचार आला, म्हणे याने कामबाण सोडले तरी आपल्याला काहीच झालं नाही. याने वृक्षाच्या रूपात आपल्या अंगावरती पडला तरी काही झालं नाही. म्हणजे आपण क्रोधाधी सुद्धा झालो आणि कामारी सुद्धा झालो. म्हणजे आपण रागावर सुद्धा विजय प्राप्त केला आणि कामावर सुद्धा विजय प्राप्त केला. जगात असा कुठलाच पुरुष नाही श्री हरी विष्णू सोडून ज्याने क्रोधावर आणि कामावर विजय प्राप्त केला. कोणी आहे का? आपलं शास्त्र सांगतंय 24 तासामध्ये काम फक्त रात्री उत्पन्न होऊ शकतो, परंतु क्रोध 24 तासात कधीही येऊ शकतो. क्रोधाला आमंत्रण द्यायला जास्त काही लागत नाही, एक शिवी द्यायची, क्रोध आला म्हणून समजायचं. आता नारद मुनींना वाटतंय की मी क्रोधावर विजय मिळवला, मी कामावर विजय मिळवला, आणि याचा त्यांना झाला काय? अहंकार, जो साधकाला सगळ्यात बाधक आहे. अहंकार जर आला तर देव आपल्यापासून दूर जातो, आणि अहंकार गेला तर देव आपल्या जवळ येतो. आता
एवढा कामावर विजय मिळवलाय, अहंकार झाला. आणि एक सांगू, माझ्या भगवंताचा स्वभाव असा आहे, माझ्या राधाराणींचा स्वभाव असा आहे, माझ्या महादेवाचा स्वभाव असा आहे. आपल्या अंतःकरणात जन्मजन्माचा अहंकार साचलाय, पण देवाचा स्वभाव असा आहे, देवाला तिळा एवढा झालेला अहंकार सुद्धा सहन होत नाही. केवढा केवढा तीळ माहिती का? तीळ खाल्लेले आहेत का कधी? लाडू तिळाचे किती छोटा असतो तीळ, सांगा बरं. एवढा कमी झाला का एवढा? मग तीळ केवढा असतो सांगा की? एकदम छोटा असतो. आता सांगायला पण काही नाही. साखरेच्या दाना एवढा तीळ, बरोबर? साखरेच्या दाण्यात प्रकार असते छोटा मोठा, पण तिळाचा आकार तो तेवढाच. तीळ एकदम छोटा असतो, मुंगी एवढा तीळ. त्या तिळा एवढा सुद्धा अहंकार सहन होत नाही कोणाला? देवाला. आपले चेक करा बरं, तपासा किती अहंकार आहे, किती अहंकार. संत बोलून गेले ना, तिळ भर जरी होय अभिमान, 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 तिळ भर जरी होय अभिमान. तिळ भर जरी होय अभिमान, तिळ भर जरी होय अभिमान. मेरू तो समान भर देवा, मेरू तो समान भर देवा, तिळ भर जरी होय अभिमान, तिळ भर जरी होय अभिमान. मेरू तो समान भार देवा, मेरू तो समान भार देवा, तिळ भर जरी होय अभिमान, तिळ भर जरी होय अभिमान, तिळ भर जरी होय अभिमान. मेरू तो समान भार देवा, मेरू तो समान भार देवा, तिळ भर जरी होय अभिमान. मेरू पर्वत एवढा भार देवाला होतो जेव्हा आपल्याला तिळा एवढा अहंकार होतो. म्हणून तिळभर सुद्धा अहंकार नसावा. हे बोलण्यापुरतं झालं. आता आम्हाला कोणत्याही गोष्टीचा अहंकार आहे आजकाल. तुम्ही भाकरी करतात का इकडं? ज्वारीच्या बाजरीच्या करतात ना? आल्यापासून मला तर खायला नाही भेटली अजून, चपातीच भेटली. भाकरी करतात ना? बरं, आजची भाकर कशावर असते? गॅसवर. गॅसवरची भाकर खाल्ल्यावर कॅन्सर होतो. बरं, जुन्या म्हाताऱ्याच्या भाकरी करायच्या, ती थापून करायच्या, बरोबर? आता भाकरी थापल्यानंतर ती भाकरी तव्यावर टाकल्यानंतर भाकर काय व्हायची? फुगायची. भाकरी फुगायच्या पहिल्या. अच्छा, भाकरी नाही फुगत, भाकरी करणारी फुगती. आम्हाला स्वयंपाक जरी चांगला आला, नवऱ्याने एक दिवस म्हणू द्या भाजी चांगली केली, आम्हाला त्याचाच पण अहंकार. सगळे गल्लीत म्हणणार अशी भाजी केली, काहीच नाही बाई, गडबडीत केली ना, अशी पप्पाच्या बापाला आवडली. काय सांगू तुम्हाला? आपल्याला कशाचा अहंकार? आपण देवाचा स्वभाव आहे, विश्वाच्या ताब्यात आहे, त्याला तिळा एवढा सुद्धा अहंकार नाही. हे देवाचं वैशिष्ट्य आहे. देवाला कोणत्याच गोष्टीचा अहंकार नाही. अहो, वैकुंठासारखं वैभव आहे तरी विदुराच्या झोपडीत येतो. 56 भोग खायला आहे तरी सुद्धा शबरीचे बोर खातो. रुक्मिणी सारखी राणी
राणीला ज्यानं देऊन टाकलं, एवढं वैभव ज्याचं आहे तो भगवान परमात्मा, त्याला तिला एवढा अहंकार नाही. नारदांना झाला अहंकार. आता नारद मुनी अहंकार घेऊन आले कैलाश पर्वतावरती. महादेवांच्या भेटीला महादेव तपातून उठले. म्हणे वा नारद मुनी बऱ्याच दिवसातून आले. म्हणे हो. आता नारद मुनींना काय झालता, पाठीमागच्या झोपल्या का काय, नारद मुनींना काय झालता, कशाचा, की मी कामावरही विजय मिळवला, क्रोधावरही विजय मिळवला. महादेव म्हटले नारद मुनी इतके दिवस कुठं, अहो किती मिस कॉल केले तुम्हाला, किती फोन केले, एक पण रिसीव नाही केला, एक पण उचलला नाही, किती व्हॉट्सअपला मेसेज चेक करा ना म्हणे जरा. नारद मुनी म्हटले हिमाचल पर्वतावरती सुंदर रमणीय स्थान आहे, तिथं गेलो होतो, तपाला बसलो, कामदेव आले, क्रोधावर विजय मिळवला, कामावर विजय मिळवला. स्वतःच गुणगान काय लागले. प्रत्येक व्यक्ती अहंकार आहे कसं ओळखायचं सांगू, जो स्वतःच गुणगान स्वतःच्याच मुखाने गातो तो अहंकारी. आता नारद मुनी स्वतःच कौतुक सांगायला एवढा तप केलं. अहो तप केलेलं कधी सांगत असतात का. तुमच्याकडे 2 लाख रुपये आहेत, कुठे ठेवलेले आहेत तुम्ही मला सहजासहजी सांगताल का. कुशाल नाही म्हणतात, हो तरी म्हणा मी कशाला चोरीन बरं. कुशाल मान आलो तर काय गद्दार लोक आजचे. सांग बरं कुठे मिनीगंठन कुठे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, केलेलं तप कधी कोणाला सांगत नसतात. जसं बँक बॅलन्स लपून ठेवतो, मंथली इन्कम जसं लपून ठेवतो, तसं केलेलं पुण्य लपून ठेवा, नाही तर चोरीला जाईल. पुण्य कधी चोरून ठेवायचं, कोणाला सांगायचं नाही मी एवढा नामजप करतो, माझं देवावर एवढं प्रेम, अजिबात नाही. अहंकाराचा वारा न लागो राजसा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझे विष्णुदासा भाविकांसी कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. नारद मुनी म्हटले फार तप केलं, कामदेवाला काहीच परिणाम झाला नाही म्हणे. महादेवांना कळलं यांना अहंकार झाला. महादेव म्हटले नारद मुनी आजपर्यंत मी तुमचं भलं करण्यामध्येच तत्पर आहे, मला असं वाटतं. आता हे मला सांगितलं तर सांगितलं, पण तुम्ही कामावर विजय मिळवलाय, क्रोधावर विजय मिळवला, हे तुमच्या इष्ट देवांना सांगू नका. आता हे चुकीचं सांगितलं की बरोबर, कारण त्यांना माहित होतं यांना अहंकार झालाय, आणि अहंकार घेऊन जर विष्णूकडे गेले तर हे विष्णूला चॅप्टर काही ना काहीतरी लीला करतील, म्हणून म्हटले तुम्ही त्यांच्याकडे जाऊ नका. पण आता नारद मुनींना मनामध्ये वाटते हा मी तप केलं आणि माझ्या इष्ट देवांना नाही सांगावं, कदाचित त्या महादेवांना माझ्यावरती काय होत असेल, जळजळ होत असेल. काय होती म्हणे, जळजळ होत असेल यांना माझ्यावरती, म्हणूनच म्हणतायत. नारद मुनी हो म्हटले, पुढे गेले, वैकुंठात आले. श्री हरी विष्णू हातात सुदर्शन चक्र, पुष्प, वैजंती माला गळ्यामध्ये, लक्ष्मी पाय दाबत होती, चरण सेवा करत होती. आणि नारद मुनी आले त्या ठिकाणी म्हटले की हे श्री हरी विष्णू, बऱ्याच दिवसानंतर मी तुम्हाला आज तुमच्या दर्शनासाठी आलेलो आहे, नेत्र उघडा. श्री हरी विष्णूंनी नेत्र उघडले आणि त्यांना माहित होतं भक्ताला अहंकार झालाय. देव सर्व जाणतो, मनातलंही जाणतो, म्हणून त्याला मन कवडा म्हटलेलं आहे. आपण फक्त दिसतंय काय तेवढंच जाणतो, मनात कोणाच्या काय आहे आपल्याला माहित नाही. पण देव मनातलंही जाणतो, अंतःकरणातला भावही जाणतो. श्री हरी विष्णू म्हटले वा नारद मुनी, बऱ्याच दिवसानंतर दर्शन द्यायला आले. शब्दाकडे लक्ष द्या, काय म्हटले, बऱ्याच दिवसानंतर दर्शन घ्यायला आले असं नाही म्हटले, दर्शन द्यायला आले. शब्द तोच आहे पण अर्थ बदलला, अर्थ बदलला, वाचार्थ बदलला, लक्षार्थ बदलला, भावार्थ बदलला. बऱ्याच दिवसानंतर दर्शन द्यायला आले, घ्यायला नाही. आपली मराठी भाषा फार गोड आहे, जिकडं ओळण देऊ ना तिकडं ओळत असते. आदरणीय गुरुवर्य
सातारकर बाबा नाव ऐकून असताना तुम्ही, जुने कीर्तनकार होते बाबा. बाबांच्या आयुष्यामध्ये बाबा एकदा कीर्तनाला गेले गावी, आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर पूर्वी लोक कीर्तनाला कशाने जायचे? बैलगाडी कळते ना, बैलगाडी कळते का? बैलगाडीने कीर्तनाला जायचे आणि भरपूर समाज बाबांच्या कीर्तनाला आला. मग बाबांनी कीर्तन झाल्यानंतर सहज विचारलं, बाबा तुम्ही एवढे सगळेजण कीर्तनाला आले, वाहनांची सुविधा नाही, गाड्यांची सुविधा नाही, पायी एवढ्या लांब येऊ शकत नाही, परिसरातून तुम्ही सर्व एवढे भाविक भक्त आले, कशाने आले? सहज विचारलं बाबाने. सहज, मनामध्ये कुठला संकल्प विकल्प नव्हता, संत वृत्तीचे माणसं होते. सहज विचारलं म्हणे, एवढे सगळे जण तुम्ही कीर्तनाला कसे आलात? गाड्यांची व्यवस्था तर नाही. त्याच्यातलं एक माणूस बोलायला जागा माझ्यासारखा चॅप्टर होता. म्हटलं बाबा, गाड्यांची व्यवस्था नाही, वाहनांची व्यवस्था नाही, आम्ही या गावातले नाही, बाहेर गावचे लोक कीर्तनाला भरपूर आलो. बाबा म्हटले, हो कशाने आलात? हा म्हणे, आम्ही सर्व बैल गाडीत बसून आलो. अजूनही करंट नाही लागला, स्टॉप दिला ना. आम्ही सर्व बैल गाडीत बसून आलो. लक्षात येतंय का? शब्द तोच आहे, आम्ही सर्व बैल गाडीत बसून आलो. पण स्टॉप नको तिथे दिला ना, आम्ही सर्व बैल गाडीत बसून आलो. म्हणजे आम्ही सर्व बैल, आम्ही म्हणजे आम्ही नाही. आपली मराठी भाषा अशी, वाक्य जरी एक असलं तरी तिचे अर्थ बदलत राहतात. श्री हरी विष्णू म्हणले, बऱ्याच दिवसानंतर दर्शन द्यायला आले. नारद मुनी म्हटले, हो. आता एरवी जर नारद मुनी यायचे तर बसायचे कुठं? श्री हरींच्या पायाजवळ खाली. पण आज जसे आले तसे डायरेक्ट त्यांच्या शेजारी येऊन बसले. आणि बसल्यानंतर त्या ठिकाणी विष्णू म्हटले, बऱ्याच दिवसानंतर आले, कुठे गेले होते इतक्या दिवस? काय तुमचा पत्ता, काही लोकेशन काही मला माहितच नव्हतं. नारद मुनी म्हटले, हिमाचल पर्वतावरती सुंदर रमणीय स्थान आहे, तिथे गेलो होतो, तपाला बसलो, कामदेव आले, तपाचा प्रभाव एवढा पडला की कामदेव आले. कामदेव आल्याच्या नंतर त्यांनी कामबाण माझ्यावर सोडले. माझ्या मनात काम उत्पन्न झाला नाही. मोठ्या मोठ्या वृक्षाच्या रूपात माझ्या अंगावरती पडले. माझ्या मनात काम उत्पन्न झाला नाही, क्रोधही आला नाही. म्हणजे मी क्रोधावर विजय मिळवला आणि मी कामावरही विजय मिळवला. त्या ठिकाणी मग श्री हरी विष्णू म्हटले, काही हरकत नाही नारद मुनी, तुम्ही मोठे संत, अहो तुमची भक्ती जगात आहे म्हणून तर मी तुमच्या जवळ राहतो. नाहम वसामि वैकुंठे योगिनाम हृदयीरो मद भक्त यत्र गायन्ति तत्र तिष्ठमि नारदा. आम्ही कुठंच राहत नाही नारद मुनी, तुमच्या हृदयात राहतो. का? तुमची भक्ती तेवढी श्रेष्ठ आहे. आपली भक्ती जर श्रेष्ठ असेल तर भगवान परमात्मा राहतो बर का आपल्या जवळ, खेळतो आपल्या अंगा खांद्यावरती. अहो भक्ती श्रेष्ठ पाहिजे, भगवान परमात्मा जवळ येतो. नामदेव रायांची काय खाल्ली होती त्याने? खीर खाल्ली होती. संत म्हणून गेले ना, गुरी
तुमच्या हृदयात राहतो का तुमची भक्ती तेवढी श्रेष्ठ आहे. म्हणून नारद मुनी त्या ठिकाणी तिथून निघून गेले. पण आता देवाला दया आली. देव म्हटले आपल्या भक्ताला अहंकार झाला, आपण आपल्या भक्ताला वाचवलं पाहिजे म्हणे, आपलं आद्य कर्तव्य. मग त्या ठिकाणी नारद मुनींना या अहंकारातून वाचवण्यासाठी देवाने एक लीला केली. मध्यभागी गेल्यानंतर म्हणजे नारद मुनी नगराच्या बाहेर पडल्यानंतर देवानं स्वतःची माया रचली. एक नगर तयार केलं. त्या नगरामध्ये एक राजा, त्या राजाची कन्या विश्वमोहिनी. त्या विश्वमोहिनीचा नेमकं त्याच दिवशी विवाह. नारद मुनी म्हटले अरे रोज वैकुंठात येतो, कधी हे नगर दिसलं नाही, कधी राजा दिसला नाही, कधी ही विश्वमोहिनी दिसली नाही, आज अचानक कुठून आले. म्हणजे आपण नगरात जाऊया. एवढं सुंदर नगर, एवढं सुंदर नगर, एवढं सुंदर नगर. नारद मुनी आतमध्ये गेले आणि म्हटले, तो राजा जवळ आला आणि म्हटले नारद मुनी तुमचे चरण रक्षापालन करू द्या, तुमच्या चरणांना स्पर्श करू द्या. आताच माझ्या मुलीचा थोड्याच वेळामध्ये विवाह आहे आणि तुम्ही, तिचा इच्छा विवाह आहे, इच्छा स्वयंवर आहे. तुम्ही सांगा तिचं लग्न कोणासोबत होईल, माझा जावई कसा असेल तुम्ही सांगा. लग्न कोणतं होतं? इच्छा स्वयंवर. विवाह कोणता होता? इच्छा स्वयंवर. विवाहाचे 4 प्रकार आहेत महिला मंडळ. किती लक्ष देऊ नये का? किती? 4. पहिला आहे इच्छा स्वयंवर. म्हणजे मुलीनं लग्नाच्याच दिवशी भरपूर मुलं येणार, तिला जो आवडेल तिनं त्याच्या गळ्यामध्ये हार घ्यायचा, टाकायचा. याला कोणतं? इच्छा स्वयंवर. इच्छा स्वयंवर कोणाचा झालता? रुक्मिणीचा आणि कृष्णाचा. आपण सर्वजणांना ती कथा माहित आहे. रुक्मिणीनं पत्र पाठवलं होतं. पत्रावर लिहिलं होतं माझ्या वडिलांची इच्छा नाही तुमच्या सोबत लग्न करावं, भाऊ माझ्या विरोधात, नातेवाईक माझ्या विरोधात, आई वडील माझ्या विरोधात, पण माझं प्रेम तुमच्यावरच आहे. म्हणून रुक्मिणीनं त्या ठिकाणी लग्न केलं होतं. आता इथं जेवढे तरुण बसले, जास्त शिल्लक डोकं लावू नका. तुम्ही म्हणता ना रुक्मिणी पळून आली होती, ऐका, रुक्मिणीचा अवतार लक्ष्मीचा होता. ती प्रत्येक जन्मात काही ना काही कारण करून देवासोबत लग्न केलेले. त्यांचं जन्माचं नातं आहे. आपलं या जन्मात पटत नाही, कधी ना कधी तरी वाद होतो. विश्वमोहिनीचा विवाह होता. कोणता? इच्छा स्वयंवर. आजच्या भाषेमध्ये लव्ह मॅरेज. इच्छा स्वयंवर. दुसरा प्रभू रामचंद्र भगवान यांनी जो केला होता, धनुष्य भंग केला होता आणि नंतर सीता मातेंसोबत लग्न केलं होता. म्हणजे काही ना काहीतरी क्रांती करून दाखवायची, एखादी जड वस्तू उचलून दाखवायची, एखादा पराक्रम काहीतरी करून दाखवायचं, तेव्हा राजकन्येसोबत विवाह करायचा. तिसरा पण लावला होता, प्रभू रामचंद्र पण लावला होता. आणि तिसरा विवाह आहे राज्य वैभव बघून. आजकाल तेवढंच बघतात. म्हणजे तिसऱ्या नंबरचा विवाह आजकाल जरा जास्त चर्चेत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण आजकाल काय पाहतात, शेती, गाडी, बंगला, पैसा, प्रॉपर्टी, बँक बॅलन्स किती, नोकरी की नाही, बरोबर का? आज तिसऱ्या नंबरचा विवाह जास्त. परंतु आपलं शास्त्र सांगतंय ज्या कन्येचा विवाह आहे शक्यतो इच्छा स्वयंवर करावं. हे शास्त्राने सुद्धा याला मान्यता दिली बरं का, इच्छा स्वयंवर करावा. पण त्याच्यासोबत आई वडिलांची पण इच्छा पाहावी, मला असं वाटतं. खरोखर की नाही, संपूर्णच तुमची इच्छा असावी असंही नाही. आणि मला एक सगळ्यात सोपी गोष्ट सांगू का, कोणत्याच आई वडिलाला वाटत नाही माझ्या लेकराचं वाटोळ व्हावं. कोणत्याच आई वडिलाला वाटत नाही. आई वडील जे बघून देतात ते तुमच्यासाठी योग्य आहे म्हणूनच लग्न करतात, बरोबर? प्रभू रामचंद्र भगवानचा जो विवाह होता, काहीतरी क्रांती, धनुष्य उचला आणि सीता न्या. आणि जेव्हा धनुष्य भंग केला त्यावेळेस सर्व ऋषी मुनी म्हटले ना, प्रभू रामचंद्र भगवानांची प्रशंसा करत सर्व विश्वामित्र, सर्व ऋषी म्हटले, सर्व सख्या सीता मातेंना म्हणत होत्या,
उठो सिया श्रृंगार करो अब धनुष राम ने तोड़ा है तुम उठो सिया श्रृंगार करो अब धनुष राम ने तोड़ा है तुम उठो सिया श्रृंगार करो अब धनुष राम ने तोड़ा है। तुम उठो सिया श्रृंगार करो अब धनुष राम ने तोड़ा तुम उठो सिया श्रृंगार जय श्री राम। तोड़ा है तुम उठो सिया श्रृंगार करो अब धनुष राम ने तोड़ा है तुम उठो सिया श्रृंगार करो अब धनुष राम ने तोड़ा है। तुम उठो सिया श्रृंगार करो अब धनुष राम ने तोड़ा है। सीता मातेने श्रृंगार कसा केला बघा बघा माता सिया की पिया शोभे कुमकुम की छवि प्यारी है माता सिया की पिया शोभे कुमकुम की छवि प्यारी है नारी है भाई नारी है भाई नारी है रघुवर को जाने की प्यारी है नारी है भाई नारी है रघुवर को जाने की प्यारी है तुम उठो सिया श्रृंगार करो अब धनुष राम ने तोड़ा है। तुम उठो सिया श्रृंगार करो अब धनुष राम ने तोड़ा है। प्रभु रामचंद्र भगवान की जय। भोलेनाथ बाबा की जय। तोड़ा है भाई तोड़ा है सीता से नाता जोड़ा है तोड़ा है भाई तोड़ा है सीता से नाता जोड़ा है तुम उठो सिया श्रृंगार करो शिव धनुष राम ने तोड़ा है तुम उठो सिया श्रृंगार करो अब धनुष राम ने तोड़ा है प्रभू रामचंद्र भगवान यांनी धनुष्य तोडला आणि नंतर सीता मातेसोबत विवाह केला बरं धनुष्य कोणासाठी तोडला आजी कोणासाठी तोडला सीता मातेसाठी बरं एखादा पुरुष एखाद्या स्त्रीसाठी एवढा कठीण कार्य करतोय का बरं का बोला ना का का एवढा त्रास सहन केला असं प्रभू रामचंद्र भगवान यांनी कारण प्रेम होतं बरोबर एक खूप गोड शायरी आहे बघा कुठेतरी माझ्या वाचनात आली होती हिंदी मधून कि कौन कहता है कि पुरुष ने प्रेम में क्या नहीं किया कि कौन कहता है
पुरुष ने प्रेम में क्या नहीं किया, अरे पुरुष ने प्रेम में तो आशिक बने, शायर बने, दीवाने बने, मस्ताने बने, पहाड़ तोड़े, युद्ध लड़े, सेतु बनाया। पहाड़ तोड़े, युद्ध लड़े, सेतु बनाया, धनुष तोड़ा। फिर इसका जवाब देते हुए किसी ने कहा कि स्त्री ने प्रेम में क्या किया, तो इसका जवाब सुनिएगा। स्त्री ने प्रेम में क्या किया, तो कहा गया सीता जैसी अग्नि परीक्षा दी। प्रेम में क्या किया, सीता जैसी अग्नि परीक्षा दी, सावित्री से यमराज से लड़ी। सीता से अग्नि परीक्षा दी, सावित्री से यमराज से लड़ी, अहिल्या सी पत्थर बनी, अहिल्या सी पत्थर बनी, रुक्मिणी सा इंतजार किया, रुक्मिणी जैसा इंतजार किया, राधा सा वियोग सहा, और तब जाके प्रेम शब्द परिपूर्ण हुआ। और तुम कहते हो स्त्री ने प्रेम में क्या नहीं किया। एक सांगू का, प्रेम करायचं नाही असं कोण म्हटलं तुम्हाला? आता महाशिवरात्री येते, थोडं स्पष्ट बोलून जाऊ का, जगातला सगळ्यात पहिला प्रेम विवाह जर कोणाचा झाला असेल तर माता पार्वती आणि भोले बाबांचा. पण प्रेम तसं पाहिजे आमचं प्रेम आज एकावर, उद्या एकावर, परवा दिवशी एकावर, याला मोह म्हणता येईल. प्रेम फक्त जगावर परमात्मा आहे, प्रेम स्वरूप. माझा विषय इथं होता नारद मुनी, त्या ठिकाणी इच्छा विवाह होता, इच्छा स्वयंवर विश्वमोहिनीचा. तिचे वडील म्हटले तिचा इच्छा स्वयंवर आहे, पण तिचा होणारा नवरा कसा, माझा होणारा जावई कसा आहे हे आम्हाला सांगा. नारद मुनी म्हटले कन्याला बघायला आणा, तिचे हात दाखवा. विश्वमोहिनी त्या ठिकाणी मंद मंद पावलांनी चालत आली आणि तिच्या पायातल्या पैंजणाचा आवाज ऐकून नारद मुनी तिच्यावर मोहित झाले. जिच्या पायातला पैंजणाचा आवाज ऐकून माणूस मोहित होत असेल ती किती सुंदर आहे, जरा विचार करा ना. डिस्टर्ब नका करू, थोडे शांत बसवा. कोणाचे इथे तुमचं आहे का? ऐका, जिच्या पायातल्या पैंजणाचा आवाज एवढा सुंदर असेल, आजी ती किती सुंदर आहे, किती सुंदर असेल. ती आपल्यासारखी काय ना काय इथं पाहती, एकीकडे हसती, एकीकडे बघती, एकीकडे चलती, एकीकडे आपल्यासारखी असेल का? एवढी सुंदर विश्वमोहिनी, तिच्या पायातल्या पैंजणाचा आवाज ऐकून नारद मुनींना वाटतंय की अरे किती सुंदर असेल, हिची सुंदरता मला बघणं पण होईल की नाही. आता जशी ती समोर आली नारद मुनींच्या, तशी नारद मुनींना काय व्हायला लागली, जळजळ. काय व्हायला लागली? पाठीमागच्या काय व्हायली का? कारण हिचं लग्न होणार आहे, हिचं लग्न होणार आहे. बरं, लग्न होणार आहे म्हणल्यावर आनंद पाहिजे, जळजळ का व्हायला लागली? दुसऱ्या सोबत होणार, एवढी सुंदरी माझ्या नशिबात कशी नाही? नारद मुनींना त्या ठिकाणी एवढी आवडली नारद मुनींच्या हातात. नारद मुनी म्हटले माझ्या काही मनावर ताबा नाही. जेच नारद मुनी पळाले तिथून, तो राजा म्हटला अहो मुनी हिचं भविष्य सांगा. म्हणे 5 मिनिटं थांबा, आत्ता येतो. विष्णूकडे रडत रडत गेले. म्हणे पश्चाताप आला मला, साधू होऊन संन्यास घेऊन, हे तुमच्या चिपळ्या, हे तुमचे विधान, हा तुमचा कमळाचा हार, आता पुसुडा काय म्हणे, लग्न करायचं म्हणे, लग्नात खरं सुख आहे. जे म्हणतात ना लग्नात खरं सुख आहे, लग्न झाल्यावर 5 वर्ष सुख लाभेल, 6व्या वर्षी सांगायचं फक्त किती सुख आहे. आजची तुम्हाला सुख वाटतं का? आता वाटतं काय संसारात सुख? खरं सांगा. काय उभ आयुष्य याच्यातच घातलं. हा, संसार दुःख मुळच होकडे इंगड, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. ऐका, इकडे लक्ष द्या. विष्णू म्हटले नारद मुनी तुमची नेमकं इच्छा काय सांगा बरं मला एकदाची. म्हणे इच्छा एवढीच आहे, मला लग्न करायचं. म्हणे करा ना, पोरगी पाहू का? नाही म्हणे मी पाहिली पोरगी, पाहिली. पहिल्या जमान्यामध्ये असं होतं, मुलगी मुलगा पाहिजे का आई वडील मुलीसाठी मुलगा पाहिजे? तिकडे बसलेले बाबा टोपीवाले, कसं व्हायचं?
कसं व्हायचं अक्षय दादा? तुम्हाला नॉलेजच नाही याच्यातलं. तुम्हाला बहीण आहे का? बहीण कसं झालेलं आहे बहिणीचं? आई वडिलांनी बघून दिलं ना. हा, इकडे लक्ष द्या. मुलगी स्वतः आपल्यासाठी नवरा मुलगा बघायची का आई वडील बघून द्यायची मुलगा? आता उलट झालं. पहिल्या जमान्यामध्ये मुलीला सांगावं लागायचंय तुझं लग्न ठरलंय. लग्न ठरलंय शब्द ऐकल्यावर मुलगी रडायची कम रूम मध्ये जाऊन. खरे की नाही? पहिले मुलीला सांगायचंय तुझं लग्न या मुलासोबत. तिला काहीच माहित नसायचं नवरा कसा दिसतो, सासू कशी आहे, सासरा कसा आहे, घर कसं आहे, काहीच नाही. पण ती सहन करायची कारण तिला माहित होतं मला माझ्या आई बापाचं नाव कमवायचंय. बरोबर आहे की नाही? आणि या विचार घेऊनच पहिल्या महिला जगल्या म्हणून त्यांचे संसार चांगले झाले. आजचे हे जे सगळे कारण आहेत याचं कारण आहे आम्ही स्वतःच्या हाताने पाहिजे आम्हाला सगळं. पहिल्या जमान्यामध्ये आई वडील मुलीला सांगायचे मुलगा बघून ठेवलाय. आज सकाळी उठल्या उठल्या बापाच्या डोळ्यात पाणी, व्हॉट्सअप बघत असतो, बायकोला बोलत इकडे ना आपली गुट्टी गेली. बायको म्हणते गुट्टी कुठे गेली? कॉलेजला गेली. यांना व्हॉट्सअप वर कळत. मला सांगायचं तात्पर्य एवढं, नारद मुनी म्हटले आपल्याला तर लग्न करायचं. म्हणे मुलगी बघू का? बघितली. म्हणे काय कशी? म्हणे तुम्ही फक्त लग्नाला या तुम्हाला कळेल. म्हणे मग माझ्याकडे कशाला आले? म्हणे पहिली मला सुंदर बनवा कारण मी तिच्या काय म्हणता येईल त्याला क्वालिटीचा नाही, क्वालिटी लागते ना लग्नाला. मुलगी जर काळी असेल मुलगा काळा सावलाच पाहिजे. बरोबर की नाही? क्वालिटीनुसार क्वालिटी असते. बरोबर की नाही? उगाच आता IPS अधिकाऱ्याची मुलगी येईन तिला आपलं जमन का? साधा सुद्धा नाही. आणि जरी तसं झालं तर मग मोठ्याची केली ऊस तोडायला नेली, काय फायदा आहे? बरोबर. मला सांगायचंय काय, नारद मुनी म्हटले सुंदर बनवा, विष्णू म्हटले तथास्तु. पण बनवत असताना श्री हरी विष्णूंनी काय केलं? सुंदर बनवायच्या ऐवजी बंदर बनवलं. म्हणजे माकडाचं तोंड लावलं. कशाला? नारद मुनीला म्हटले खूप सुंदर बनवलं तुम्ही जा म्हणे. आता नारद मुनी आले इकडं लग्नामध्ये. थोड्याच वेळामध्ये तुताऱ्या वाजल्या, ढोल वाजले, नगारे वाजले आणि सांगितलं सावधान विश्व मोहिनी येणार आहे. आणि आल्याच्या नंतर ती ज्याच्या गळ्यात हार घालेल तो तिचा होणारा पती असणार. नारद मुनी त्या ठिकाणी हातात माळ घेऊन सर्व राजे खुर्चीवर बसलेली. ते पण एका खुर्चीवर जाऊन बसले. सगळ्यात पुढच्या खुर्चीवर जाऊन बसले. त्या ठिकाणी कैलास पर्वतावरून शिवगण आलेले होते. शिवगण हे सर्व दृश्य पाहत होते आणि शिवगण हसत होते. नारद मुनीकडे पाहायचे हसायचे, नारद मुनीकडे पाहायचे हसायचे. नारद मुनी म्हटले कदाचित आपण जरा जास्त सुंदर दिसतोय म्हणून हसतो. त्यांना काय माहित होतं विश्व मोहिनी आली आणि जशी ती आली तिच्या नुपुराचा तिच्या पायातल्या पैंजणाचा आवाज ऐकला. तसं नारद मुनी सावधान झाले. म्हटले विश्व मोहिनी येणार आणि आता माझ्यासोबत लग्न करणार. अगदी आनंदी आनंद. आणि जशी विश्व मोहिनी आली तिनं पहिल्या खुर्चीकडे पाहिलं आणि पुढे गेली. पुढल्याच खुर्चीवर नारद मुनी बसले. नारद मुनी म्हटले अरे 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 हिनं तर इग्नोर केलं आपल्याला. ही तर पुढे गेली. कदाचित तिच्या त्या ओढणीने मी तिला नीट दिसलो नसेल. नारद मुनी तिच्या समोर गेले आणि तिची ओढणी करून तिच्यात बघू लागली. म्हणे मी माझ्यासोबत लग्न कर, मी सुंदर आहे. आता ह्याला तोंड कशाचं होतं नारद मुनींना? माकडाचं. हसू लागली ती आणि ती पुढे निघून गेली. आणि तेवढ्यात वैकुंठावरून वैकुंठाधिपती श्री हरी विष्णू आले. कारण नारद मुनींनी आमंत्रण दिलं की माझ्या लग्नाला या. आता जसे विष्णू आले विश्व मोहिनीने विष्णूला पाहिलं. विष्णूच्या गळ्यात माला टाकली. शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल. सावधान. आता या विश्व मोहिनीने लग्न केलं कोणासोबत? विष्णू सोबत. पण आता नारद मुनींना जरा जास्तच जळजळ एकदम कस तरी व्हायला लागलं. मी तर म्हणते बीपी लो झाला असेल त्यांचा. आणि नारद मुनी त्या ठिकाणी राग आला. रागाच्या भरात हातातला हार फेकून गेला आणि एका नदीच्या तीरावरती जाऊन रडू लागले. रडत असताना त्यांनी आपला चेहरा पाहिला. कशात? पाण्यात. पाण्यात. पाण्यात चेहरा बघितला
सांगितल्याच्या नंतर नारद मुनींना राग आला आणि म्हटले मी श्राप देतो ह्या विष्णूला. सुंदर बनवायचं सांगितलं होतं, मला बंदर बनवून टाकलं. माझा श्राप आहे म्हणे. बंदराचं तोंड मला दिलं ना. मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यावा विष्णूला. आणि मृत्यू लोकात जन्म घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी याच्या पत्नीचं हरण होईल. आणि पत्नीचं हरण झाल्यानंतर माकड याच्या पत्नी आणायला मदत करतील. उमापती पार्वती शिव हर हर हर. महादेव श्राप प्रभू सत्य ठरली आणि त्या ठिकाणी नारद मुनी तिथून निघून गेले. विष्णूंनी या श्रापाबद्दल नारद मुनींना सांगितलं, हे सर्व तुमचा अहंकार दूर व्हायसाठी केलं होतं. तुम्हाला क्रोध आला की नाही? नारद मुनींना राग आला की नाही? बोला 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 बोला. आला. म्हणजे नारद मुनींना रागावर विजय प्राप्त केला का? विष्णू म्हटले तुम्हाला हेच सांगायचं होतं की क्रोधादी आणि कामारी या जगात कोणी होऊ शकत नाही. क्रोधावर कोणी विजय मिळू शकत नाही. क्रोधावर विजय फक्त मीच मिळवलेला आहे. कामावर विजय फक्त मीच मिळवलेला आहे.